नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, राखीची सुरक्षा कवच आणि प्रेमाची गाठ, त्यामुळे कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला विविध विभागांचे अधिकारी भेटत असतात. गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका असे मला सांगण्यात आले आहे. माझ्या हातावर या मायमाऊलींच्या राख्या आहेत, त्यामुळे माझ्या जीवाला धोका असू शकत नाही. तोपर्यंत मला कोणाच्याही संरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. ठरवलं मालेगावमध्ये जायचं. मला नाशिक एअरपोर्टला उतरल्यानंतर मायमाऊलींनो, मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकारी लोक भेटतात, पोलीस अधिकारी भेटतात, कलेक्टर, SP, CO आणि बाकीचे आयुक्त हे लोक भेटतात. त्यांनी मला सांगितलं की अजित पवार गुप्तचर विभाग वाढलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. अशा प्रकारच्या बातम्या समाजामध्ये चाललेल्या आहेत. तशा काही न्यूज मीडियामध्ये आल्या. अशा परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमात विशेषतः जिथं मोठ्या संख्येने महिला असतील तिथं त्या ठिकाणी गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका, अशा पद्धतीनं मला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि विशेषतः त्या गुप्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं. पण मायमाऊलींनो, माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो, मी स्पष्ट करू इच्छितो, माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत, तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही. माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल, कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही, असं मला माझं अंतर्मन सांगतं. मोहाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवनिर्मित इमारतीला गळती लागली असून रुग्ण आणि कर्मचारी त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. तर भंडारा जिल्ह्यातील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागली आहे. इथे उपचार घेणारे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आणि मोहाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवनिर्मित इमारतीला ही गळती लागली आहे. काम निकृष्ट दर्जाचे असल्यानं ही समस्या उद्भवत असल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. काय सांगत आहे? 2014 साली मी जिल्हा परिषद सदस्य असताना मी शासनाकडे पाठपुरावा केला. जुनी इमारत जी होती ती पलकडे झालेली होती आणि 2014ला या ठिकाणी 5 करोड रुपयाची पहिली इमारत त्यावेळेस मंजूर झाली होती. त्यावेळेस या इमारतीला कॉलमवर मजबूत बांधकाम होणार होतं. आपण नंतर शासनाच्या निकषाप्रमाणे याच्यात रॅम्प बनवण्यात आले आणि म्हणून त्याची कॉस्ट आज टोटल 9.25 करोडच्या घरामध्ये गेलेली आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी बांधकाम व्हायला पाहिजे होतं तो बांधकाम झालेलं नाही. हे आपल्याला पूर्ण जी PSC बघितल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की ते पार्टेक्स कसे लावले आहेत, मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत, सिपेज सुरुवातीपासून सुरू आहे. आणि याची तक्रारसुद्धा माननीय परिणयजी फुके जे राज्यमंत्री या आपल्या महाराष्ट्राचे होते त्यांच्याकडे केली. त्यांनी सांगितलं की सदर जो कॉन्ट्रॅक्टर आहे हेमंत माटे त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची त्यांनी ग्वाही दिली होती, पण अजूनपर्यंत कोणतीही या ठिकाणी कारवाई झालेली नाही. त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरनी दुरुस्त करून देण्याची सुद्धा हमी घेतली होती, पण कोणत्याही पद्धतीची त्यांनी हमी करून दिलेली नाही आहे. एका बाजूला सध्या पाण्याचे RO असेल, आलेल्या मशीन असतील त्यासुद्धा लागलेले नाहीत. पण ठेकेदाराचे पैसे त्वरित द्यावे म्हणून जनप्रतिनिधीने त्या जे भेषक अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, त्याच्या मागं लागून हे इमारत आहे हे आनंद फानंदमध्ये हस्तांतर करण्याचं काम खऱ्या अर्थानं झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला आरोग्याची देशामध्ये खूप मोठी अडचण निर्माण असताना ज्या पद्धतीनं शासन एवढा मोठा खर्च करते त्या खर्चाचा दुर्लक्ष करून फक्त ठेकेदाराचे पोट भरणे आणि इमारतीची जे घाई गर्दीमध्ये जो हँडओव्हर करण्याचा हँडओव्हर करण्याचा जो प्रयत्न झाला, मला असं वाटतं की या सगळ्यांनाच हात ओले झालेले आहेत. या ठिकाणी आरोग्याची खूप मोठी समस्या आहे. इथे स्टॉप नाही आहे, इथे औषध पुरवठा नाही आहे. 5 उपकेंद्राची मंजुरी असलेली ही PSC जो आदिवासी बहुल क्षेत्राला लागून असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 300 ते 350, 350 पर्यंत दररोज OPD असते. जवळच लागून असलेला लेंडेजरी PSC आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा तेवढी मोठी OPD होत नाही. इथे OPD मोठ्या प्रमाणात असल्याच्या नंतर सुद्धा ज्या पद्धतीनं या ठिकाणी कर्मचाऱ्याची भरती व्हायला पाहिजे होती ती भरती या ठिकाणी झालेली नाही आहे. आणि शासन एका बाजूला महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की शिंदे सरकारने 5 कोटी रुपये एका सत्तेच्या आमदाराला महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली
जिंकून येण्यासाठी ना लोकांच्या दारापर्यंत घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपला चेहरा कसा पोहोचावा यासाठी जो प्रयत्न केविलवाना प्रयत्न जो सरकार खऱ्या अर्थानं करत आहे, मला असं वाटतं की त्या पैशाच्या वापरच्या कर्मचारी भरतीमध्ये औषधी उपचारामध्ये जर झाला असता तर निश्चित रूपानं महाराष्ट्राच्या सर्व जनता आणि महाराष्ट्राची सरकार ही आरोग्यमुक्त खऱ्या अर्थानं झाली असती. मला असं वाटतं की लोकांना आरोग्याच्या उपचाराच्या गरज असण्यापेक्षा मला वाटतं की खरं म्हणजे एकनाथ शिंदेच्या सरकारला खऱ्या अर्थानं आरोग्य आणि उपचाराची आवश्यकता आहे असं आजच्या प्रसंगी मला बोलावं वाटतं. मी आरोग्य सेविका पदावर रिक्त आहे इथं. 4 वर्ष झाली आहेत मला इथं. आणि मागच्या दिवाळीमध्ये आमची PSC हँडओव्हर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बांधकाम हा आपल्या ऑपरेशन थिएटरचा बरोबर नाही झाला आहे. त्याच्यामध्ये भेगा पडलेल्या आहेत आणि ते टाईल्स पूर्ण असे ओपन दिसत आहेत. म्हणजे कधी पण ऑपरेशन करताना वगैरे कधी अंगावर पडू शकते किंवा त्याच्यामध्ये ऑपरेशन करूच नाही शकत आपण, काही इन्फेक्शनचा धोका आहे त्याच्यामध्ये. आणि काही रूम अशा गळत आहेत आणि जी ते हे आहे आपला मीटर वगैरे फिट केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे ओला वाला आहे, तो कधी पण स्पार्क होऊन तो आपल्याला म्हणजे धोकादायक होऊ शकते, भस्म होऊ शकते पूर्ण PSC. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन दुसरा काय नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार हे संपूर्णपणे नापास झालेला सरकार आहे अशी खोचक टीका केली आहे. तर खोटे चित्र दाखवून सरकारने मतं घेतली आहेत. कॅबिनेटमध्ये खोटं बोलण्याचे पाप फडणवीस आणि महायुतीने केलं आहे. सरकारच्या तिजोरीत आज पैसे नाही, जन्माला आलेल्या लहान लेकरावर कर्ज आहे. समृद्धी महामार्गावर कर्ज घेऊन सापासारखे लांब करण्याचे काम करत आहे. नेते समृद्ध झाले आहेत. समृद्धी महामार्गाला 40 वर्ष काही होणार नाही असं सांगितलं होतं, मात्र त्याला तडे गेले आहेत. आम्ही म्हणालो की समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार झाला आहे, मात्र ते कुणी ऐकलं नाही असे अनेक आरोप नाना पटोले यांनी यावेळी केलेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि एकदा ज्यावेळेस दुष्काळ आपल्या परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपल्या इथल्या मोसंबीच्या बागा, डाळिंबांच्या बागा या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या होत्या. त्या काळात आपली भेट झाली होती. पण आता एका मोठ्या काळाच्या नंतर आपण भेटतोय म्हणून सुरुवातीलाच आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्र सरकार हे संपूर्ण नापास झालेले सरकार आहे आणि आता नापास झालेलं सरकार ज्याप्रमाणे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी खोटे आश्वासन देऊन मग त्याच्यामध्ये पोलीस पाटील असेल, त्याच्यामध्ये होमगार्ड असेल, आमचे शिक्षकांचे त्यांना कायम अनुदानित शाळांना कायम विनाअनुदानित शाळांना अनुदानित करण्याचा इश्यू असेल, शिक्षकांना जुनी पेन्शनचा इश्यू असेल, असे अनेक प्रश्न घेऊन 2019 मध्ये कॅबिनेटमध्ये खोट्या पद्धतीनं कॅबिनेटमध्ये दाखवून की आम्ही तुम्हाला मदत करतोय अशा पद्धतीचं चित्र त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि त्या आधारावर 2019 मध्ये या महायुतीने मतदान घेतलेलं होतं. आमचं जेव्हा सरकार आलं त्या सरकारमध्ये जेव्हा पोलीस पाटलांच्या त्यांच्या मानधनाचा प्रश्न असेल, होमगार्डांच्या मानधनाचा प्रश्न असेल, शिक्षकांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नावर सरकारने कुठलंही बजेट प्रोव्हिजन न करता त्यांनी कॅबिनेटमध्ये सुद्धा खोटं बोलण्याचं पाप या फडणवीसच्या सरकारने आणि आताच्या महायुतीच्या सरकारने त्या काळात केलेलं होतं. आता त्यांना जे काही सर्वे येत आहे त्या सर्वेच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार 100 आकड्याच्या खाली, 100 आकडा पण पार करणार नाही, त्याच्या खाली येण्याची स्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि त्या भीतीपोटी पुन्हा 1 महिना निवडणुका वाढवून या पद्धतीचे काही खोटे कॅबिनेटमध्ये काही निर्णय करता येतील का, हा एक अयशस्वी प्रयत्न महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये करू इच्छिते आहे अशा पद्धतीची माहिती आमच्याजवळ आहे.